यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बाळा नांदगावकरांना शिवडीमधून आता उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे। मनसेकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। त्यामध्ये बाळा नांदगावकर यांना शिवडीमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर पंढरपुरात दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता इथलं राजकीय समीकरण कसं असेल ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। विशेष म्हणजे शिवडीमध्ये त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काही समीकरणं बदलू शकतात। या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे यांनी एकला चलोरेचा नारा दिल्यानंतर 225 उमेदवार विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरवणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती आणि आता अधिकृत पद्धतीनं 2 उमेदवारांची घोषणा राज ठाकरे यांच्यातर्फे करण्यात आली असल्याचं बघायला मिळतं आहे। मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर जे मनसेचे माजी आमदार होते आणि गृहराज्यमंत्री देखील होते, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। दिलीप धोत्रे हे देखील मनसेचे जे आहे ते अत्यंत जुने आणि जाणकार नेते आहेत आणि त्यांना उमेदवारी जी आहे ती आता पक्षाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली आहे। अगदी नक्कीच वैदेही, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय बाळा नांदगावकर यांना शिवडीमधून आता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे, कारण आता मनसे स्वबळावर लढणार असल्यामुळे महायुतीची कदाचित डोकेदुखी वाढू शकते। कारण लोकसभेमध्ये राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे बऱ्याच ठिकाणी प्रचाराला पाहायला मिळाले होते। प्रचार सुद्धा त्यांनी केला होता। नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सुद्धा राज ठाकरे गेले होते आणि आता लोकसभेनंतर विधानसभेमध्ये राज ठाकरे हे स्वबळावर लढणार असल्यामुळे महायुतीला याचा काहीसा फटका बसू शकतो।